अण्णांचे उणीव त्यांनी भरून काढलेले आहे। आज 8×2 संघांना दरवर्षी किट वाटण्याचं काम हे वहिनी आणि त्याचे सहकार्य करतात। ह्या स्वप्नासाठी वहिनीने पुन्हा आमदार होऊनच वहिनीच करणार हे काम। त्यांनी बापूसाहेब जाधव, चंद्रकांत जाधव यांचा योग्य तो वारसा चालवलेला आहे की एक फोन केले की वहिनी आमच्या खंबीर पाठीशी उभं राहतात। खरं 2.5 वर्ष हा त्यांच्यासाठी खूप कमी कालावधी होता, पण तरीही त्यांनी एवढं मोठं महत्त्वाचं काम केलं आहे। नमस्कार. निवडणुकीचे पडघम आता कोणत्याही क्षणी वाजणार आहेत आणि कोल्हापूर उत्तर हा कोल्हापूर जिल्ह्याचा एक लिटमस चाचणी असणारा असा हा मतदारसंघ आहे। सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी हे आपला प्रचाराचा प्रारंभ करताना या ठिकाणी आवर्जून येऊन गेलेली आहेत। त्यामुळेच ह्या कैलासगड स्वारी मंदिरापासून आपण हा कोल्हापूर उत्तरचा ग्राउंड रिपोर्ट सुरू करत आहोत। कोल्हापुरी रिक्षा हा कोल्हापूरच्या पर्यटनाचा आणि कोल्हापूर महाराष्ट्र नव्हे तर भारतभर सर्वांना उत्सुकतेला आणि एक जिव्हाळ्याचा विषय असतो। अगदी उद्योगपती महेंद्रांनी केलेल्या ट्विटपासून ते सर्वसामान्य लता मंगेशकरांच्या कोल्हापूरच्या रिक्षा प्रवासाचे किस्से सर्वांना माहिती आहेत आणि कोल्हापूरची रिक्षा आणि कोल्हापूरच्या रिक्षा चालकाचा प्रतीक या ठिकाणी आहेत। खासबाग रिक्षा स्टॉपचे गोलंदाज यांच्याशी आपण संवाद साधत आहोत कोल्हापूरच्या ह्या मतदारसंघात। आणि वहिनींना काय वाटते आपल्यावरती? वहिनीच्या वतीत सांगायचं म्हटल्यानंतर त्यांचं कार्य चांगलं आहे काय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, त्यांनी आम्हाला स्टॉपला भरपूर मदत केलेली आहे, देऊळ बांधायला, महाप्रसाद करायला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आर्थिक मदत देखील कधी लागली तर ते करू शकतात। अण्णांचे उणीव त्यांनी भरून काढलेले आहे काय। आणि अण्णांचं कार्य पण चांगलंच झालेलं आहे आणि अण्णांची उणीव त्यांनी भरून काढलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कसं, त्यांचा मुलगा देखील आम्हाला भरपूर सहकार्य करतो काय। आणि वेळप्रसंगी तो आम्हाला इथे येऊन काय पाहिजे नको ते विचारतोय आणि त्यांचं कार्य आत्तापर्यंत चांगलं आहे। कोल्हापूरच्या रिक्षा परिवाराचा घटकच म्हणून जाधव परिवार आमच्यासाठी कार्यरत आहे। त्यामुळे विद्यमान जयश्री जाधव यांनाच पुन्हा एकदा संधी मिळावी असं समस्त रिक्षा चालकांचंही मत आहे। अण्णांचं दुर्दैवाने निधन झालं त्यानंतर 2.5 वर्षात पुन्हा एकदा ह्या परिवारानं ती उणीव भासू दिली नाही, तर तीच परंपरा ते पुढं चालवतील आणि चालवायचं वाटतं का तुम्हाला? आज अण्णा जे काय काम करत होते अर्धवट सोडलेलं आहे ते वहिनी काम करतात। आणि दुसरी गोष्ट, कोणीही आत्तापर्यंत कोल्हापुरातला फुटबॉलवर हे करतो आहे, पण तो आज 8×2 संघांना दरवर्षी किट वाटण्याचं काम हे वहिनी आणि त्यांचे सहकार्य करतात। आणि त्यांना वहिनींना आता सगळ्या फुटबॉल प्लेयरांनी सहकार्य करावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो। कोल्हापूरची मंगवापेठेतील पाटागड तालीम मंडळ आणि जाधव परिवारांचं अगदी लहानपणापासूनचा ऋणापण राहिलेला आहे। कोल्हापूरचा फुटबॉल हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जावा यासाठी असेल किंवा उद्योग क्षेत्रासाठी असेल, चंद्रकांत जाधव यांचं एक मोठं व्हिजन होतं आणि त्या दृष्टीने ते काम करत राहिलेले आहेत। त्यांच्याबरोबरच काम केलेले आहेत किंवा त्यांच्या सर्व प्रगतीचे साक्षीदार असलेले आपले या ठिकाणी मतदार आपल्याशी बोलत आहेत। कुठल्याही कामाला गेले की कुणाला नकार देत नव्हत्या आणि फुटबॉल प्रेमींना ह्यांना त्यांना त्यांची फार मदत आहे। त्यांचे भाऊ संभाज जाधव हे सुद्धा आमच्या क्षेत्रात चांगले काम करतात आणि वहिनीचं काम एक नंबरचं। परत वहिनी आमदार व्हाय आमची इच्छा आहे। पाटा तालमीतर्फे आम्ही त्यांना सगळे सपोर्ट करायला तयार आहोत। अण्णांचं जे एक विजन होतं की कोल्हापूरचा फुटबॉल राष्ट्रीय पातळीवर जावा, कोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळावेत, तसेच उद्योग कोल्हापूरचा वाढावा, हे जी स्वप्न अण्णांची राहिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी वहिनी पुन्हा एकदा व्हावेत असं मला वाटतं का? हां, ह्या स्वप्नासाठी वहिनीने पुन्हा आमदार होऊनच वहिनीच करणार हे काम, हे आमचं मत आहे। नमस्कार, मी प्रशांत बाळासाहेब शिंदे। माझा व्यवसाय लॉन्ड्री व्यवसाय, परीटकाम। आम्ही ह्या व्यवसायातनं बरेच गिराईक वगैरे ते नेतात आणि आमच्या भागातली जी कामाचा विषय जो आहे की भागातला म्हणजे नगर रचण्याची रस्ते वगैरे तेनगट्टीची कामं, अंतर्गत कामं, ही सगळी कामं वेळोवेळी होतात अण्णांच्यामुळं। अण्णा ज्या वेळेला होते आमचे चंद्रकांत जाधव साहेब, ते अण्णांच्या अस्तित्वात असताना जी कामं आणि आत्ता वहिनी कराल्यात, ह्या वहिनींचं जे कामाची पद्धत किंवा काय, आम्ही कुठलीही गोष्ट असू दे, आम्ही ऑफिसला गेलं की गेल्या पहिला बसायला तुम्हाला सगळ्या पूर्ण काही गोष्टी असतील ते पूर्ण ऐकून घेतात व्यवस्थित। कुठल्याही अडचण असू दे काय असू दे की एक फोन केले की वहिनी आमच्या खंबीर पाठीशी उभं राहतात। आणि आताच्या जी निवडणुका होणार आहेत आगामी काळातल्या, त्या निवडणुकीसाठी आम्ही आमचं घरचे सगळीच लोकं म्हणजे आमचे आई वडील, माझी बहीण, तेन सगळ्यांचं मतदान, माझ्या माणसांचं, ते सगळ्यांचं मतदान आमच्या वहिनींना जाणार आहे। जयश्रीताई आमदार ह्यांच्याबद्दल, आम्हाला लाडकी बहीण योजना ह्यांच्याबद्दल कनी
त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं काम सगळीकडे चांगलं आहे. ह्याबद्दल आम्ही आभारी आहोत त्यांचे. त्या परत यावंसं वाटतं आहे, म्हणजे हक्काचा माणूस आमचा आहे. विद्यमान आमदार जयश्रीताई जाधव यांचं काम चांगलंच आहे. त्यांनी वेळोवेळी लोकांना वेळ देऊन त्यांची कामं, त्यांना जे आम्ही प्रश्न मांडलेत ते काम त्यांनी केलेलंच आहे, व्यवस्थितपणे पार पाडलेलंच आहे. तर एक आमची इच्छा आहे की त्या परत निवडून याव्यात, त्यांना 5 वर्ष पुढील परत संधी मिळावी, जेणेकरून त्या परत जोमाने काम करतील, असं एक माझं मत आहे. अण्णांचं जे विजन होतं, कोल्हापूरचा फुटबॉल वाढावा, कोल्हापूरचे उद्योग व्यवसाय पुढं राष्ट्रीय पातळीवर जावेत, तर ते काम विद्यमान आमदार त्याच्या मिसेस वहिनी चालवतात, पुढं चालू आहे त्यांचं. प्रत्येक फुटबॉल संघाशी त्या पर्टिक्युलर भेटून त्यांना काय मदत लागते त्या सगळ्या गोष्टी त्या बघतायत. जयश्री जाधव या आमच्या भागातील एक चांगल्या होतकरू आमदार आहेत. आत्ताच लाडकी बहीण योजनेच्या जी सुरुवात झाली त्यावेळी पण त्यांनी भरपूर महिलांना मदत केली. काही वैद्यकीय जर मदत पाहिजे असेल तर त्या सदैव तत्पर असतात करायला. तसंच येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा संधी मिळू दे हीच आई पद्मावतीच्या चरणी अपेक्षा आहे. LIC जिंदगी साथ भी जिंदगी के बाद भी असणारा यामध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर पदावरून सेवानिवृत्त झालेले पाठक यांच्याशी आपण संपर्क साधत आहोत. उत्तरचे आता विद्वान जे आमदार आहेत ते जयश्री जाधव यांच्याविषयी काय मत आहे आपलं? हां, त्या योग्य आणखीन कार्यक्षम आमदार आहेत. आणखीन त्यांनी बापूसाहेब जाधव, चंद्रकांत जाधव यांचा योग्य तो वारसा चालवलेला आहे आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्या चांगलं काम करतात. आणखीन एकदा त्यांना संधी मिळाली तर आणखीन चांगलं होईल आणि त्यांना कामाची संधी मिळेल. अण्णांचं कामही तुम्ही पहिल्यापासून बघितलेलं आहे, बरोबर आहे. तर हे काम पुढे नेण्यासाठी यांना संधी मिळेल असं वाटतं का तुम्हाला? मी पहिल्यांदा मंगळवार पेठेतच राहत होतो, त्यावेळी प्रॅक्टिस क्लब वगैरे आणि अण्णांचा मी फॅनच होतो. त्यांचा फुटबॉल प्रेम मला माहीत आहे. त्यांनी अनेक खेळाडूंना मदत केलेली आहे. आणखीन तोच वारसा पुढे वहिनी साहेब चालवत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. नमस्कार. माननीय जयश्रीताईंनी खरंच आपल्या प्रभागासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप छान उपक्रम राबवलेले आहेत. त्यांनी वैद्यकीय मदत खूप चांगली केलेली आहे. मला असं वाटतं आहे की जनतेने पुन्हा एकदा त्यांचा विचार करावा, त्यांना पुन्हा एकदा निवडून द्यावं. त्यांनी त्यांचं असंच काम कार्यरत ठेवावं. खरं 2.5 वर्ष हा त्यांच्यासाठी खूप कमी कालावधी होता, पण तरीही त्यांनी एवढं मोठं महत्त्वाचं काम केलं आहे. तर मला असं वाटतं की त्यांना जर अजून जास्त वेळ मिळाला तर त्या खरंच खूप चांगलं आपल्या प्रभागासाठी काहीतरी करू शकते. विद्यमान आमदाराविषयी आपल्याला काय वाटतं? आमदारांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांचं प्रत्येक गोष्टीत आम्हाला प्राधान्य आहे आणि त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टीत आम्हाला त्यांनी सहकार्य केले. त्यामुळं आमची अशी इच्छा आहे की त्यांना परत जनतेने निवडून संधी द्यावी अशी आमची एक इच्छा आहे. त्यांचं अण्णांचं जे विजन होतं, त्यांच्या मिस्टरांचं फुटबॉलचं प्रेम असेल, उद्योग वाढावेत, ऑटोमोबाईल इंडस्ट्री वाढावी आणि तेच त्यांना कमी वेळात त्यांनी काम केलेलं आहे. तर तुमचं काय की त्यांना पुन्हा एकदा पक्षाने आणि मतदारांनी संधी द्यावी आणि परत तुम्हाला सांगतो जनतेने परत त्यांना एकदा संधी द्यावी अशी आमची इच्छा आहे. विजयादशमी दसऱ्यानंतर पुन्हा एकदा नव्याने राजकीय क्षितिजे काबीज करण्यासाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. कोणत्याही क्षणी आता निवडणूक घोषित होणार असताना आपण या ठिकाणी आज कोल्हापूर उत्तरमधून विद्यमान आमदार जयश्री जाधव यांच्याविषयी काय वाटतं, नागरिकांच्या काय मत आहेत, महिलांची काय मत आहेत, यासाठी अल्पावधीतच त्यांनी काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे. विविध शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत. रस्त्यापासून ते स्वच्छतागृहाची सगळं कामं केलेली आहेत आणि जाधव परिवाराचं एक चांगलं योगदान राहिलेलं आहे. जयश्री जाधव याला पुन्हा एकदा संधी द्यावी, पक्षाने तिकीट द्यावं आणि जनताही त्यांना पुन्हा एकदा निवडून देतील असा विश्वास विविध ग्राउंड लेवलला थेट मतदारांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन रवींद्र बागल यांच्यासह राजेंद्र मोघोटे, लाईव्ह मराठी, कोल्हापूरसाठी.